व्हिडिओ टाकला ना काय करणार जे 4 लोक असतात येऊन पप्पाला सांगणार. आणि हिचं एक टोपण नाव पण आहे जे मी हिला म्हणायचो. नाही आता झालंच पाहिजे. नाही नाही नाही. तुम्ही दोघं एक मला कसं काय ओळखता हे पण तो स्टोरी सांगा मला, काय विषय नेमका. आमची लय इंटरेस्टिंग स्टोरी. मग मी काय करायचे दिवसभर यांच्याकडे असायचे. आम्ही सगळ्यांनीच दिवसभर खेळत राहायचो बस. याचं घर त्याचं घर त्याचं घर याच प्रत्येक परत स्वप्न असतं किंवा मुलीचं असतं की बॉलिवूडमध्ये जावा किंवा एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जावा, तसं होतं. मी फ्रंट फ्लिप मारायचो, ती बघा प्रत्येकाली ती सोपी असते दोन्ही हातावर समोर. मी इकडे तिकडे हे करून मी रिव्हर्सचा ऍप डाउनलोड करून एडिटिंग मध्ये त्याला रिव्हर्स करायचो. मम्मी त्यांना दाखवायचो की उलटी उडी मी मारली. मग याचं आहे ना नाव, माझं नाही, माझं तसं काही माझं नाही. याचं नाव आहे, याला नानू बोलतात. विषय काय होता असंच होतं. नाही गपचित बसतो. आधी फक्त बाईक होती, मग ती बाईक आमच्याकडे आधी BMW होती एक, म्हणजे लुना होती ती. काय 3 दिवस चालतं हे मला माहित होतं. हे 3 दिवस माझ्या मागे चालणारे का कमी टक्के पडले. मी 3-4 दिवसाचे व्हिडिओ शेड्यूल करून ठेवले आधीच. मला माहित होतं आपल्याला मोबाईल हातात भेटणारच नाही. असं बोलताना असं वाटत नाही का आपण इकडून व्हॉइस रेकॉर्ड करणार आहे आणि ते तिकडून ऐकणार आहे आपलं सगळं. सगळं ऐकतं माझं. काही वेगळं नाही वाटत तुला? मला नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नमारीच्या आपल्या एका धमाकेदार नवीन एपिसोडमध्ये. सो पॉडकास्ट खूप जास्त स्पेशल असणार आहे, कारण आजचा आपला पॉडकास्ट आहे तो असणार आहे TSC मराठीचा 100वा पॉडकास्ट, म्हणजे 100वा एपिसोड. 100वा एपिसोड म्हटल्यानंतर काहीतरी स्पेशल असणारच. सो या एपिसोडसाठी आपल्या वर्ग पाहण्यासाठी आहेत महाराष्ट्राचा लाडका व्लॉगर म्हणजे आदित्य डेरे आणि महाराष्ट्राची लाडकी व्लॉगर जी शेतीचे कामं करत करत व्लॉगिंग करते अशी आपल्या सगळ्यांची लाडकी कांचन काळे. सो आपण कांचन आणि आदित्यसोबत खूप जास्त धमाल गप्पा मारले आहेत. या सगळे अनफिल्टर गप्पा आहे. यामध्ये आपल्याला कळलं की त्या दोघांमध्ये नातं काय, किंवा त्या दोघांची टोपण नावं काय काय आहेत, किंवा काही धमाल केसचे काही फॅन मुमेंट्स आहेत. अशा खूप सारे गप्पा मारलेल्या आहेत. सो जर तुम्ही या चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस करू शकता, कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. सो एन्जॉय द पॉडकास्ट, लेट्स गो. हाय कांचन, हाय आदित्य. नमस्कार. दोघांचं स्वागत आहे मनापासून आहे आपल्या शो स्पेशल कॉर्नर माहितीवर. थँक्यू. तर कांचन, तू तर आता खूप चांगली लेवल चाललेली आहे की गावाकडची मुलगी जी आता व्लॉगर करते, शेतीत सगळं कामं करून व्लॉगिंग करते. आणि आदित्यचा तर विषयच नाही, आदित्यचं काय लेजंड लेवलला गेलं आता. महाराष्ट्रामध्ये देशात चालले होते, जगात असतं. अरे तर बस स्वतः आदित्य तुझ्यापासून करू की तुझे मला तुझे इंट्रोडक्शन करून दे की आदित्य डेरे कोण आहे, ज्यांना माहिती त्यांच्याकरता. नमस्कार, मी आदित्य डेरे. आणि जे मला ओळखत नाही तर त्यांच्यासाठी मी एक व्लॉगर आहे. मी जी माझी डेली लाईफ आहे ती आम्ही दाखवतो. डेली लाईफमध्ये थोडंसं जी आपली डेली लाईफ आहे ते एकदम प्रॉपर, म्हणजे त्याला वेगळं थोडंसं स्टोरी वगैरे लावून थोडंसं युनिक काहीतरी करण्याचा प्रयत्न करतो. तर असं आहे मी. आणि तू सांगा तू कांचन. नमस्कार, मी कांचन. मी एक ब्लॉगर आहे. मी म्हणजे भरपूर असं ट्रान्झिशन रील बनवते. जास्त करून माझं शेतीवर असतं, ॲग्रिकल्चर, त्याबद्दल माझे शेतीचे कामं असतात, कॉलेजची लाईफस्टाईल असते. बस फक्त माझं एवढंच असतं की माझी शब्दरचना वेगळी असते. जसं नॉर्मली आपण गेलो आलो असं, त्याच्यामध्ये माझे 90चे शब्द टाकते. शब्द म्हणजे कसे, म्हणजे जुन्या काळातले काही गावठी. असतात, हा गावठी असतात, म्हणजे असतात आजी ते आजी आजोबांचे असतात ना त्या टाईपचे. आईले ना घरची आपली स्टाईल असते पूर्ण, आपल्या वाईज बोलणं. नाही मला खूप सांगायचं नाही की तू थोडंसं आहे ना बोलायचं स्टाईल नाही, थोडंसं प्रोफेशनल कर. म्हणलं आपण हे असं करतोय म्हणून येत आहे. बरोबर आहे. तर मग तू कधी सुरुवात केली म्हणजे कंटेंट क्रिएशनला? तशी मी सुरुवात माहिती का माझी 12वी पासून होती, जेव्हा माझ्याकडे म्हणजे मोबाईल होता, बट पण तेव्हा माहित नव्हतं ते नसतात का ते ट्रान्झिशन रील बनवतात, ते काय बोलतात त्या लिपसिंगचे असतात, ते स्टार्टिंग केलं. पण त्याच्यानंतर मग माझं नीटचं चालू होतं, मग त्याच्यानंतर गॅप पडला. मग त्याच्यानंतर मी परत व्लॉगिंग सुरू केली ती. त्याच्यामध्ये मी पुण्याला होते, त्यामध्ये मग डेलीची कामाची तेव्हा एवढा काही टाइम भेटत नव्हता कामामुळे. आणि मग मी तसंच माझं काही ना काही योगा असेल किंवा वर्कआउट असेल त्या बाबतीत टाकायचे. त्याच्यानंतर मग मी कॉलेजला इकडे ॲडमिशन घेतलं श्रीरामपूरला. मग तेव्हा असंच कॉलेजमध्ये एक रील बनवली नॉर्मली, म्हणजे ट्रान्झिशन मुलींचीच होती. आणि त्याच्यानंतर मग ती रील जास्त व्ह्यूज गेली त्या रीलला, पहिली रीलला. आणि मग त्याच्यानंतर मग मी शेतीचे कामं, कॉलेजचे, बाहेर असं ट्रॅव्हलिंग, त्याचं मग असं हळू करायला लागले. पहिला वेळ तोच होता का? नाही म्हणजे व्ह्यूज जास्त गेले तो पहिला व्हिडिओ होता. जो व्हायरल झाला कोणता होता सगळ्यात जास्त व्हायरल?
सगळ्यात जास्त कापसाचा होता, म्हणजे कापूस वेचताना काढला होता तो पहिला. आणि बाईक घेताना पण होता वाटतं आय थिंक ना, काय बाईक तुम्ही जेव्हा घेतली तुम्ही तो पण एक व्हायरल झाला बरोबर. हा तो नंतर झाला, मग त्याच्या अगोदर पण भरपूर झालते आणि मग त्याच्या अगोदर ते तुझा कोणता होता पहिला व्हिडिओ व्हायरल आता? माझा पहिला व्हिडिओ व्हायरल म्हणजे आम्ही बरोबर होतो भाऊ आम्ही वेट एन्जॉयला गेलो होतो. त्याच्या आधी पण व्हायरल गेलेले होते, पण आम्ही तिकडे गेलो होतो आणि तो व्लॉग एकदम चालला होता नाही का. त्याच्यात अशा कमेंट्स वगैरे होत्या, अरे तुझं युट्यूब चॅनलचं असेल तर सांग, पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे आम्हाला. तेव्हा नव्हतं युट्यूब चॅनल, तर असंच रील माध्यमातूनच व्हायरल झालं. Starting पण हा बरोबर. बरं मग आता तुम्ही दोघे मला कसं काय ओळखता, ही पण तो स्टोरी सांगा मला, काय विषय नेमकं? आमची लय इंटरेस्टिंग स्टोरी. मला वाटतं ते इनाच सांगावं दे ना. कसं आहे माहितीये का, याची फॅमिली माझी फॅमिली लहानपणापासून सोबत आहे. बरं आम्ही पैठण तालुक्यामध्ये सोबत राहत होतो. बरं आणि तुम्ही नव्हता त्याच्यानंतर राहायला? नाही, मी पैठणलाच राहत होतो लहानपणीपासून. लहानपणी. आणि म्हणजे जेव्हा आम्ही किती पहिलीच्या अगोदर ना, हो. छोटे छोटे होतो तेव्हापासून सोबत होतो. आणि म्हणजे फॅमिली बॅकग्राऊंड आमच्या दोघांचं लहानपणापासून सोबतच आहे, संगमनेरी त्यामुळे मग कसं झालं की हा लहान होता, परत याचा मोठा भाऊ आणि मी महेश. तर आम्ही 3 जण शाळेत जायचो. परत माझ्या घरी कोण नव्हता ना लहान मुलगा, जे माझे भाऊ होते ते इकडे होते श्रीरामपूरला. मग मी काय करायचे, दिवसभर यांच्याकडे असायचे. आम्ही सगळ्यांनीच दिवसभर खेळत राहायचो बस. याचं घर त्याचं घर त्याचं घर, ह्या रानात जाय त्या रानात जाय, मग असंच. मग त्याच्यानंतर हे यांनी जागा बदलली, मग हे इकडे आले, आम्ही तिथेच होतो. मग नंतर आम्ही पण इकडे आलो परत. काय हे उत्तर आहे की हे दोघं बरोबर काय आहेत? हा बरोबर. प्रश्न येतो की प्रश्न हे दोघं बरोबर कसं काय आहेत? कारण आदित्य वेगळा, कांची वेगळी. आणि हे विषय काय आला, भरपूर दिवस म्हणजे मी पण व्हिडिओज वगैरे करायला लागलो, थोडस फेमस झालो. मला आमच्या आजीनं सांगितलं की ही पण करते. मला आधी कळलंच नाही का नेमकं कोण. मग ज्या टायमाला आजीनं आम्हाला सांगितलं की बाबा असं असं आहे, मग कॉन्टॅक्ट झालं. मग हिनाच मला सांगितलं, अरे तुम्हाला ओळखत नाही का. आता नव्हतं माहिती मला, पण मग त्याच्यानंतर तिनं सांगितलं का कोण आहे काय, मग मला कळलं. आणि हिचं एक टोपण नाव पण आहे जे मी हिला म्हणायचो. नाही आता झालंच पाहिजे. नाही 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 नको. टोपण नाव सांगू दे काय लहानपणीच आहे. अहो खरंच ना, सांगितलंच पाहिजे ते. हिचं नाव आहे ना मुकी दीदी होतं. तिचा काय विषय होता, लहान होती ना, शांत असायची एकदम. म्हणजे आम्ही आज पळवतो, ही एकदम शांत. मग आम्हाला सवय लागून गेली होती की सगळे म्हणायचे ही मुक्ती नाही, का. विषय काय होता असंच होतं. नाही, गपचित बसतो. 4-5 वर्ष आम्ही बोलत नव्हतो, म्हणजे मी बोलत नव्हते 4-5 वर्ष. मग त्यामुळे मग आणि लहान मुलगा किती टाइमात बोलायला लागतो. नाही, माझं म्हणजे थोडासा प्रॉब्लेम झालता की आता ते घरचे सांगतात मला की मी 4-5 वर्ष बोलत नव्हते. मग त्यामुळे मग ते टोपण नाव त्याच्यानंतर आम्ही तिला मुक्ती दीदी म्हणायला लागलो. मग ते बोलायला लागले. मग हळूहळू असा विषय झाला. अवघड आहे रे. मग याचं आहे ना नाव, माझं नाही, माझं तसं काही माझं याचं नाही. पण नाव आहे, याला नानू बोलतात. आम्ही ते एकदम लहानपणी बोलत होते, त्याच्यानंतर नाही बोलायला लागले. नाही माझं पण आहे, पण सांगणार नाही मी. मग आता असं कसं? नाही नाही चालत मग नाही, तुमचं मेजॉरिटी पण ऑडियन्स तुम्ही सांगते सगळे सांगते, सांगा. कमेंट करते सगळे, सगळ्यांना माहिती आहे. सांगा मग. आम्हाला आता ऐकायचं. तुम्ही आताच बघा की कमेंट मध्ये माझेच मित्र येणे असं करणार आहे. हा पार्ट मी कट नाही करणार, तू कमेंट मध्ये बघ. हा. 100% मी उत्तर तुला. कारण हाय मला माहिती आहे, माझे सगळे मित्र मला अजून चिडवतात. पण मी आता ती माझे घेतो, पहिले मी चिडायचो, आता माझे घेतो. बोला आता मग मला आवडतं. आता काही नाही, मजा. आपण तिघं पण गावाकडून आहे. गावाकडून सुद्धा कंटेंट क्रिएशन करणं ही पण मोठी गोष्ट आहे. त्यात आदित्य येतो आणि त्याच्यात एक मुलगी करते, तर ती अजून मोठी गोष्ट आहे. बरोबर. तर मग हे तुला कधी वाटलं की आयडिया कसं वाटलं की डोक्यात, किंवा काय सांगतील याच्याबद्दल? त्या आयडिया तर माझे म्हणजे माहिती आहे का, ते लहानपणापासून असतं बघा काहीतरी. प्रत्येक पोरात स्वप्न असतं किंवा मुलीचं असतं की बॉलिवूडमध्ये जावा किंवा एखाद्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये जावा, तसं होतं. पण मग आपलं कसं असतं, गावाकडची लाईफस्टाईल वेगळी असते, शहराकडची वेगळी असते. मग त्याने गावाकडच्या ज्या असं विचारांनी आपली पण माइंडसेट सारा डाऊन जातो की घरचे काय बोलतील, बाहेरचे काय बोलतील. मग त्याबद्दल मग माझं असं होतं की मी बघायचे की असे म्हणजे नीट, मी जेव्हा नीट करायचे ना तेव्हा ते मग मुलं मुली दाखवायचे, त्यांचे कॉलेजचे लाईफस्टाईल ते दाखवायचे. पण मग माझं असं की नव्हतं की काय परफेक्ट काय म्हणजे मी कशात आहे. मग नंतर मग हळूहळू कळायला लागलं की व्लॉगिंग चांगलं आहे, म्हणजे त्याच्यानंतर व्ह्यूज जायला लागले, ते तेव्हा कळायला लागले की व्लॉगिंगचं आहे. पण मग आता गावाकडे राहताना सगळ्यात मोठा इश्यू काय होतो जेव्हा तुम्ही कंटेंट क्रिएट करता? तेव्हा विषय काय होतो माहितीये का, आपण एखादा व्हिडिओ टाकला ना, काय करणार, जे 4 लोक असतात का किंवा पप्पाला सांगणार किंवा घरी सांगणार की असं असं की व्हिडिओ का म्हणजे व्हिडिओ टाकते, काय करते, ते काय करते,
त्याचा जास्त विचार होतो. मग त्यांनी काय होतं, मग आपल्या घरच्यांचे पण विचार बदलून जातात. की आपल्या आता गावाकडच्या लोकांचं कसं असतं की ते एकदम अशी मानसिक स्थिती काय असते त्यांची, लोक काय म्हणतील ते. बरोबर. आणि त्यांचं कसं असतं की आता आपल्याकडे माणसाला माणूस जपतो असं असतं. आणि मग ते काय करतात की माणूस जर म्हणला की ही गोष्ट वाईट आहे, मग ते घरचे पण म्हणणार ती वाईट आहे. मग घरचे जर बाहेरचे म्हणले ही गोष्ट चांगली, तर ते म्हणणार गोष्ट चांगली. मग त्याने काय होतं, त्यांचं पण मानसिक जरा थोडंसं ट्रॉमा येऊन जातो त्या गोष्टी 100% बाबतीत. बरोबर आहे. तुझं काही असं विषय असं काही आहे का? माझं काय नाही, माझं जे मला सध्या स्टार्टिंगला होत होतं त्याच्यानंतर एवढं काही नाही. आता म्हणणार त्याच्यानंतर पण नाही पप्पा तुला. मला आता स्वतः म्हणत्या तू व्हिडिओ टाकत का नाही. माझं असं होतं अगं खरंच. आधी पप्पा म्हणायचे व्हिडिओ टाक नको, आणि आता पप्पा म्हणते तू व्हिडिओ टाकतच का नाही, तू टाकत जा रोज. माझं असं एकदम सिम्पल आहे. पहिले थोडस वेगळं होतं, आता थोडस Starting ला वेगळं तर झालंय. प्रत्येकाला स्ट्रगल येत असणार आहे. तर मग आता तू गावाकडे राहते, तर मग तू ट्रॅक्टर चालवणं, सगळ्या गाड्या चालवणं, शेतीची कामं करणं, हे सगळं करतेस. तर मग हे आधीपासून करत आली आहेस, कसं शिकत कशी गेली? नाही, आधीकडे आमच्याकडे एवढं काही साधन नव्हतं. आता हळूहळू गोष्टी यायला लागल्या. आधी फक्त बाईक होती. मग ती बाईक तर आमच्याकडे आधी BMW होती, म्हणजे लुना होती ती. काय लुना होती. मी पण शॉक झालो, गाडी घेतली इकडे खबर पण नाही आम्हाला. अरे नाही, लुना होती ती. आम्ही तिचं नाव BMW ठेवलं होतं. मला शॉक बसला ना. म्हणजे आपण असतं नाही का, आपण गाडी घेतो मला तिला, चला आपण इथून तू म्हणायचं काय गाईतलं काय मेरांचं घ्यायला पण चला चला. नाही, BMW म्हणजे लुना होती, तिचं नाव BMW होतं. मग ती प्रत्येकाला येत होती. आणि मग त्याच्यानंतर मग ही गाडी घेतली. त्याच्यानंतर ट्रॅक्टर घेतला. ट्रॅक्टरचा विषय काय झाला, आम्ही ट्रॅक्टर घेतला. आम्ही कधीच नाही झालो ट्रॅक्टर काही शोरूम मध्ये, नाही का, लो मध्ये बाहेर काढला मी. आणि त्याच्यानंतर मी म्हणजे ते दादा होते ते घरी घेऊन गेले. आणि त्याच्यानंतर आमच्या शेजारच्या काकांनी तो ट्रॅक्टर म्हणजे मी फक्त ट्रॅक्टरवरती बसेल, ते ट्रॅक्टर काकांनी सांगितलं की असं असं करायचं. मी दुसऱ्या दिवशी रानात घेऊन गेले. मग त्या दिवसापासून जमायला लागले ट्रॅक्टर. मला असं म्हणजे डायरेक्ट असं कोणी परफेक्ट शिकवलं असं काही नाही. लोक सायकल पण शिकतात, तू ट्रॅक्टर डायरेक्ट घेऊन शेतामध्ये मग ते नाही ना, मला असं वाटतं कधी कधी की बाईक पेक्षा ट्रॅक्टर चालवायला सोपं आहे. बाईक बरोबर आहे. पडायला अशी अवघड असते. पण मग ट्रॅक्टर फक्त ठोकून देऊ शकते. ट्रॅक्टरचं कसं कंट्रोल करता आलं पाहिजे ट्रॅक्टरवरती. ठोकली कधी कुठे काय गाडी? ट्रॅक्टर नाही, ट्रॅक्टर नाही ठोकला, गाडी पण नाही. एकदाच पडले होते, शिकवता पडले, त्याच्यानंतर नाही पडला, गाडी उडली होती. आमचं तर असं आहे, डायरेक्ट आम्हाला हातच लावून देत नव्हते स्टार्टिंगला. ते असे म्हणायचे गिअर बेअर मोडशीन हे करल. पण आम्ही आज पळ पाहिल्यापासून मी 4 व्हीलर कशी शिकेल माहिती का, माहिती आज लायसन्स बिसन्स सगळे. पण घरी कोणी नसलं का गाडी चालू करणे, मग गिअर बेअर काहीतरी टाकणे, डायरेक्ट गाडी काढणे. आमचं तर असं सिस्टम. तुझ्या कोणी बोलले होते? हा, आमच्या पहिल्यापासून बोलेरो बोलेरो आहे. हो. आता मग पहिलं लय दिवसाची हा ना. ते तेव्हापासून आहे, आपण राहतो तेव्हापासून आहे. आता बदली ना काही BMW येईल ना घरी जुना नाही घरी. लवकरच येईन. तर मग पहिलं वेळ टाकता कसं केलं दोघांचा पण? पहिला व्हिडिओ पहिलं म्हणजे निदान असं विचार करू नका आपण स्टार्टिंगला जेव्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली तेव्हापासून नाही का रिव्ह्यूज नाही आले, रिलाईक्स नाही आले, असं काही झालं? नाही, तेव्हा आज कळत नव्हतं, म्हणजे व्ह्यूज काही असं नव्हतं. आणि त्याच्यानंतर व्ह्यूज कधी जेव्हा मी पुण्याला होते का, तेव्हा ते योगाचे टाकायचे का, तेव्हा 4-5 हजार व्ह्यूज जायचे. आणि पण माझं असं काही वाटलं नाही की व्ह्यूज का जायना, ते काय जायना. मी बस टाकायचे म्हणून टाकायचे आपलं. आणि त्याच्यानंतर मग हळूहळू कशाचे पहिले 15,000 व्ह्यूज गेले ते एकाचे. आणि त्याच्यानंतर मग अचानक वाढलं. आणि मग ते असं प्रत्येकालाच असतं ना की अजून 2, 4, 5, 6 असे व्ह्यूज. पण तेव्हा लहान होते, एवढं काही कळत नव्हतं. मग आता जरा तुझी स्टोरी असं मला काही वाटत नाही, कारण तुझे पहिला व्हिडिओ व्हायरल झाला सांग. माझं असं होतं की मी जे टाकायचो ना, मी एडिट्स वगैरे बनवायचो, एडिटिंगचा नाद होता. पण मग त्याच्यानंतर मग मी असं मी उलटे उडी पण मारतो, तुला माहिती पहिल्यापासून. उड्यांचा जागा नाही आपल्याकडे. हा, उड्यांचा पहिल्यापासून लय शॉक आहे. मॉडेल पण येईल टायमाला, पण हा जिद्द होती माझ्यात मॉडला पण कधी लहानपणीच. आता नाही. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याचे व्हिडिओ करायचं. मी एवढा हुशार होतो, मी फ्रंट फ्लिप मारायचो. ती बघा प्रत्येकाला ती सोपी असते, दोन्ही हातावर समोर. मी इकडे तिकडे हे करून मी रिव्हर्सचा ऍप डाउनलोड करून एडिटिंग मध्ये त्याला रिव्हर्स करायचं. मम्मी त्यांना दाखवायचं की उलटी उडी मी मारली, सगळ्यांना दाखवायचं. पण त्याच्यानंतर असं वाटलं का उलटी उडी शिकू. मग असं करता करता मी असे उड्यांचे व्हिडिओ टाकायचो नाही का पहिल्यांदी, आणि लोक इंटरेस्टेड असायचं, लांब पोरगं उड्या मारते. मग तेव्हापासूनच मला स्टार्टिंग पासूनच ती हे भेटलं. नंतर मग मी एक 5वी-6वी पासून व्हिडिओज करत होतो. नाही जात आधी स्टार्टिंगला व्ह्यूज कोणाला. जेव्हा मी प्रोफेशनली सगळं शिकलो वगैरे, त्याच्यानंतर व्ह्यूज जायला लागलं. तू मध्ये काही बिफोर आफ्टर असं टाकलं होतं,
त्याच्यामध्ये एक एकदम लहान व्हिडिओ होता वाटतं. हो हो, तो पण व्हिडिओ मी पण नाही बनवलं, ते फॅन पेजेसचे व्हिडिओ आहे. मी लय लहान म्हणजे हा. ते तर व्हिडिओ काहीच नाही माझ्याकडं. तो तर टिकटॉकचा एरा होता, त्याच्यापेक्षा लय खाली हे होतं व्हिडिओ, तो युट्यूबचा एरा बघा तो आला होता. हा, हा, starting, एकदम starting. तवाचे सुद्धा माझ्याकडे व्हिडिओ आहे, पण ते कुठं अजून म्हणजे ते नाही आलेले बा अजून. ते म्हणजे लोक म्हणतात ना की आदित्य डेरेचं अचानक व्हायला झाले, असं काही नाही. लहानपण आधीपासून टाकली व्हिडिओ त्यांनी. तसं नाही. बर, तर मग घरच्यांची काय रिएक्शन होती जेव्हा त्यांना कळलं की तू व्हिडिओ बनवते? घरच्यांची माहितीये का, तुला कन्व्हिन्स करावं लागलं स्टार्टिंगला? हा मग कोणाला करावं नाही लागत, प्रत्येकाला करावं लागतं. बाहेर जायचं असलं तरी परमिशन द्यावं लागते. आम्ही डायरेक्ट ब्लॉक मारून टाकलं होतं. नाही ब्लॉकची नाही, घरी ब्लॉक काही करायची गरज नव्हती आधी. आधी स्टार्टिंगला काय झालं, माझ्या डोक्यात होतं की मला असं असं करायचं. पण मग नंतर ना मी आधी घरी बनवायचे, पण मग त्याचं काही एवढं हे वाटत नव्हते. नॉर्मली काय आता लहान पोरं टाकतात, मुलं टाकतात, कुणी टाकतात, एवढं काही नाही. नंतर मग मला असं वाटलं की करायचं आपल्याला, याच्यातच डायरेक्ट एंड करायचा. मग त्याच्यानंतर मी मम्मीला म्हटले, मम्मीचा आधी डायरेक्ट नाही पप्पा तरी म्हणणार की कर, काय करायचं ते कर आधी बरं का. आणि त्याच्यानंतर मग ना काय झालं, मी टाकायला लागले, त्याच्यानंतर मग ते लोक सांगायला लागले. मग पप्पा बोलायला लागले की काय तुला म्हणजे त्याच्यात तुझं करिअर आहे का शेवटपर्यंत, काय काही नाही, ते माहीत नाही, काही नाही. त्यांना कसं असतं, आपल्या गावाकडच्या लोकांना माहीत नसतं त्या गोष्टी की याच्यात आहे का नाही. त्यांना फक्त काय असतं, डॉक्टर इंजिनियर एवढं मोठं जॉब भेटते. गोष्ट माहिती. डॉक्टर इंजिनियर आमचं पहिल्यापासून ठरलेलं होतं घरांचं. आणि मग ते कसं असतं की पुढं 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 पुढं. आणि मग त्याच्यानंतर मी त्यांना सांगितल्या गोष्टी एक्झाम्पलला भरपूर मी तेव्हा दाखवायची, तेव्हा ते मग ते तेव्हा काय नाही म्हटले ते. आणि मग त्याच्यानंतर मी पुण्याला गेलते, आणि त्याच्यानंतर मग मी म्हटलं की थोडं स्टार्ट करावं, हे करावं ते करावं. मग त्याच्यानंतर हळूहळू मग जेव्हा घरी आले मी, व्ह्यूज वाढायला लागले. मग लोक मग बोलायला लागले की तुमची मुलगी असं बनवते, हे बनवते, घरी यायला लागले. मग त्याच्यानंतर मग पप्पा, मग त्यांना म्हणजे जास्त आनंद झाला या गोष्टीचा. मग त्याच्यानंतर मग काय व्हायचं, आता जर एखादं 2-3 दिवस जर व्हिडिओ नाही पडले, की एखाद्या ट्रॅव्हलिंगमध्ये असो, काही आजारी असो, काही असो, ते पप्पा म्हणणार, माझा भाऊ तो लगेच म्हणणार, तिनं 2 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले, 3 दिवस झाले व्हिडिओ नाही टाकले. मग लगेच मम्मी म्हणणार की ते व्ह्यूज डाऊन जात्या, व्हिडिओ टाक. त्याच्यानंतर Reach मग कमी होते ना. मग हळूहळू मग ते आता भरपूर सपोर्ट करतात डायरेक्ट. बरं, आता तू बोलता बोलता म्हणलं की तू ब्लॉक केलं होतं पप्पांना, हा, काय विषय? विषय काय असा होता की आम्ही म्हणजे पप्पांना आहे ना माहित नव्हतं ना मी व्हिडिओ वगैरे करतोय. तर ज्या टायमाला ते कळायला लागलं ना, तर पप्पा म्हणले काय इंजिनिअरिंग कर. तेव्हापासून मग माझं गेलंच होतं नाही का, म्हणलं नाही आता आपल्याला इंजिनियरच बनून राहणार आहे. पण त्याच्यानंतर काय आलं, सीईटी वगैरे झाली, मला 12वीला कमी टक्के पडले. बरोबर, 12वीला कमी टक्के पडले. विचारत नाही नको. हा. नाही एवढे खराब नव्हते, पण विषय काय आला होता, मी एवढा हुशार होतो का मी 3-3, 4-4 दिवस. आता काय राहतं, समजा एखाद्या जर आपल्याला घरचे बोलले तर 3 दिवस ते चालतं. 3 दिवस जेवता बिवता इकडे उठता येत चालतं, याला कमी टक्के कमी टक्के कमी टक्के. 3 वर्ष चालतं कधी कधी. नाही आमचं काय 3 दिवसात, आमचं तर कधी कधी कमी दिवसात चालतं, करायचं तर करा, नाही तर राहू दे, शेती भरपूर आहे आपल्याला, आमचं डायक हे. तर 3 दिवस चालतं हे मला माहित होतं. हे 3 दिवस माझ्या मागे चालणार आहे का कमी टक्के पडले. मी 3-4 दिवसाचे व्हिडिओ शेड्यूल करून ठेवले आधीच. मला माहित होतं आपल्याला मोबाईल हातात भेटणारच नाही, आधीच शेड्यूल करून. आणि तो जो होता ना, तो जो टाइम, तो असा पीक होता नाही का थोडासा. म्हणलं याच्यात एक जरी व्हिडिओ नाही टाकला, आपलं परत ते सगळं डगमगून जाईल. मी आधीच हे करून ठेवलं. ते व्हिडिओ बी ऑटोमॅटिक 3-4 दिवस पडायचे, असं झालं होतं. मग ते पडत राहिले. त्याच्यानंतर अजून रीच वाढत गेली. पप्पांना कळलं की बाबा हा असंच होतं. थोडंसं बाहेरूनच कळलं होतं, कारण की मला माहित होतं पप्पांना असे व्हिडिओ जात राहिले, ब्लॉक मारून टाकलं. पप्पांना ते बाहेरून कळलं, फॅन पेजेसवरून कळलं. मग पप्पांनी मला विचारलं नाही का काय विषय. आणि हा, आम्ही कॉलेजलाच ऍडमिशन घ्यायला चाललो होतो, तेव्हा ते पोरं आले होते. पोरं म्हणजे पप्पा म्हणले होते का फोटो काढून राहिले. आता पप्पांना हेच माहित नाही सोबत फोटो का काढून राहिले. आता बघ ना, आपण जर पप्पा सोबत आहे, कोणी येऊन डायरेक्ट म्हणून राहिलं फोटो काढायचे, काय संबंध फोटो काढायचे. आणि फोटो काढले. नंतर मला निवांत पप्पांनी विचारलं काय नेमकं मॅटर काय. मग मी त्यांना बस समोर मॅटर काय दुबईला सांग, निवांत सांगितलं असं असं आहे. मग त्या टायमाला पप्पाला कळलं, पण तेव्हा काय एवढा सपोर्ट नव्हता. ज्या टायमाला थोडस वाढत गेलं, थोडस सगळं प्लॅनिंग रिझल्टच्या आधी झालं का? हे सगळं रिझल्टच्या नंतरच होतं. रिझल्ट मध्ये तर झालंच होता कार्यक्रम माझा. त्याच्यानंतरच जे झालं ना, ते नंतर कळायला लागलं की आमला असं. नंतर थोडं थोडं माझी पण स्टार्ट कशी आहे तुला पण माहित नसेल की घरी पण कोण माहिती ना मी पॉडकास्ट करतोय.
मी विचारलं ना काकूला की म्हणजे ते खूप आता म्हणजे असं सगळ्या गोष्टी सांगत होते. मी म्हणलं तुम्हाला भरपूर नॉलेज दिसते पॉडकास्टचं याचा त्याचा. आता माझ्या बोलून बोलून म्हणजे आता हा मग मी मला पण काय माहिती, मी पण गावातला आहे, मला पण नाही माहिती एवढं. म्हणजे तो शाळेची व्हिडिओ बघा, आई त्याला त्यावेळेस सुद्धा आहे ना, म्हणजे फ्रेम पण नीट नव्हती किंवा एकच स्टार्टिंगला कॅमेरा आम्ही कसं दोघं तरी. बिगिनर हा. होतो पहिल्या पॉडकास्टला. पण काही नाही तिथे वरती रूम आहे आमची, छोटी रूम माझी, तिथं नाही का थोडं सामान पडलेलं आहे, ती जागा केली ती 2 नाही का अशा खुर्च्या दोन माईक तो कॉलर माईक होता स्टार्टिंगला, कॉलर माईक होता तो घेतलेला. माझा एक फ्रेंड जे स्टार्टअप केलं होतं, फक्त ये म्हटलं होतं. घरच्यांना माहित नाही, खुर्च्या मी आमच्या काका म्हणलं काकाला माहित नाही, भावाला आमच्या माहित नाही, कोणालाच माहित नाही. काय म्हणलं 2 एपिसोड मी सांगितलं नाही घरी असं एपिसोड पडलं म्हटलं. काय झालं 2 एपिसोड 800,000 व्ह्यूज गेले का. फर्स्ट 2 एपिसोडला 800,000 व्ह्यूज ठीकठाक वाटलं ना, मग घरी सांगितलं असं चालेल. तरी पण होता वेळ थोडा, पण झालं काही नाही नंतर. पण मी एक ना गोष्ट नोटीस केली, ज्या गोष्टी म्हणजे आपण एकदम डायरेक्ट डाऊन टू अर्थ म्हणजे सुरू करतो ना, त्या गोष्टी शेवटला चांगल्या ठरतात. आपण कसं असतं माहिती का, एखादी गोष्ट आता ठीक आहे माईक घेतला बरं का, आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटतं की अजून एखादी चांगली गोष्ट पाहिजे, ही गोष्ट पाहिजे, ती आपण ती गोष्ट घेतली ना तरी आपण त्याच्यात एफर्ट्स नाही घेत. जेव्हा नसतं ना तेव्हा खूप जास्त एफर्ट्स घेतो. एवढं खरं आहे, कारण की हे मला रिलेट होतंय. मी पप्पांना बोललो होतो की मला गेमिंग चॅनल सुरू करायचं, म्हणजे असं नव्हतं बोललो. आता इंजिनिअरिंगचं होतं ना, कॉम्प्युटर घेऊन द्या म्हणलं. आलो मी घेऊन एक 20-30 हजार रुपयाचं मस्त ग्राफिक कार्ड. पप्पाला म्हणलं ग्राफिक कार्ड टाकायचं, गरजेची गोष्ट आहे. इंजिनिअरिंगला लागते ग्राफिक 20,000चं ग्राफिक कार्ड, कॉम्प्युटर 10,000चं झालं. त्याच्या वस्तू महाग झाल्या, कॉम्प्युटर स्वस्त झालं. मी गेम डाउनलोड केल्या, नाही का स्क्रीन रेकॉर्डिंग करायचो, आणि कॅमेरा नव्हता माझ्याकडे, एक छोटासा मोबाईल होता, त्याच्यातून मस्त मी रेकॉर्ड फेसचं बी करायचो. आणि ते बी गेम लॅगच होत होती, कारण की 30-40 हजारात नाही बनत एवढं खास कॉम्प्युटर. त्याच्यानंतर मी असं करत राहिलो, पण नंतर ना असं वाटायला लागलं का मी करत नव्हतो म्हणजे प्रॉपर, किंवा एवढं भेटल्यावर माणूस हे करतं, हा एवढं भारी असूनही मी करत नव्हतो. मग पण त्याच्यानंतर मग मी एक गोष्ट शिकलो, जास्त गोष्टी असताना माणूस करत नाही, त्यापेक्षा काही गोष्टी जसं कॅमेरा वगैरे ना, हे रेंटवर घेतलं पाहिजे, मग त्याने जास्त प्रॉपर हे होतं. आणि ज्या टायमाला माणसाला एकदा सवय लागून जाते, हा हे असं करायचंय, तर ते त्याच्यानुसार करत राहतात. बरोबर एवढं आहे. सांगू का की स्टार्टिंगला जर का मी कोण विचारलं असतं ना की पॉडकास्ट, तुला माहिती आहे आपण कुठं राहतो, रावडी फॅक्टरी, राहुरी, तांबरी, इस्लामपूर, या पॉडकास्ट सुद्धा कोण माहित नव्हतं त्यावेळी शक्यतो. मी तर म्हटलंच नाही कोण नाही की मला पॉडकास्ट सुरू करायचं, तर पहिलं नाही का, हा नंतर जे मी सांगितलं ना, अरे काय तुझ्या कोण गेसन राहतो, एक लोकल गेसन राहतो, म्हणजे होतं ना की येऊन कोणी राहुरीचे येतील, मला आता ही पॉडकास्ट सुरू झालं ते कळलं. म्हणजे पॉडकास्टचं माझं जेव्हा सुरू झालं का तेव्हा कळलं मला, माहित नव्हतं. इंटरव्ह्यू माहित होता फक्त. तर मला खूप जण विचारलं नाही का की म्हणले असं नाही का की तू म्हणजे गेस्ट कोण नाही का फॅक्टरीची येते, देवलीची याच्या कोण येतो इकडे. आता आपल्याला गेस्ट मुंबई पुणे सगळे येतात. सुरू काही चाळीस म्हटलं असतं ना की तू सांगतो म्हणणं काय, तर मी 100% चालू केलं पण नसतं. बरोबर. त्या थोडंसं आधी स्टार्ट करा, मग नंतर सल्ले घ्या तुम्ही. आधी सुरुवात करा मग सल्ले. काय होतं माहिती का, काही गोष्टी स्टार्ट करायला जर आपण जास्त लोकांचं हे घेतलं ना, नॉलेज घेतलं ना, मग त्या आपण गोष्ट अजून खड्ड्यात जातो. प्रत्येक गोष्टीची एक निगेटिव्ह पॉझिटिव्ह असतेच असते. दोन्ही साईड असते त्याच्या. मग ती किती चांगली गोष्ट आणि किती वाईट गोष्ट असते. बरोबर. त्यामुळे तू म्हणला की व्लॉगिंग, तर तुला सांगितलं कोणी चालू करू पण दिलं नसतं. जर सांगितलं असतं सगळ्यांना जगाल तर मग नसतं. नाही, आता तर हे कंटेंटचं जे आहे ना, ते आपण म्हणतो लपून, जे आपण म्हणतो ना ते लपून व्हिडिओज बनवलेले असतात. म्हणजे रूम मध्ये म्हणा, किंवा मग त्याच्यानंतर थोडंसं बाहेर गेलं तर असा विषय. तर असं डायरेक्ट कुणी नाही का, डायरेक्ट पप्पांसमोर, म्हणजे सगळ्यात मोठा विषय घरचे. कॉन्फिडन्स तर येतो का असं डायरेक्ट अचानक करायचं. बोलूच शकत नाही ना मग कुणी, तेच तर. स्टार्टिंगच्या एपिसोड जाऊन बघ माझे, मी कसं बोलतो खूप खराब, म्हणजे होतं ना की हा हॅलो असं बोललो. मी पण असं गोदडी बिदडी अंगावर घेऊन मग ते कुठतरी व्हॉइसवर असं ना आवाज असा आवाज यायचा नाही का, असं लपून कुणी हाणलंय ना असा आवाज येत होता मात्र. त्याच्यानंतर थोडं पहिला कोडिंगचा व्हिडिओ तुला माहिती असेल, मी कोडिंगचा पहिला कोडिंग चॅनलचा व्हिडिओ बनवला, मला किती टेक लागले असतील, दिवस किती लागले असतील, टेक सोड दिवस. एक फक्त नाही का, फक्त प्रोग्रामिंग काय आणि C++ काय एवढं सांगायला म्हणजे पूर्ण 8 मिनिटाचा व्हिडिओ, फक्त 8 मिनिटाचा व्हिडिओ. किती वेळ लागला असेल अंदाज? बेसिक का फुल कोर्स? बेसिक कोर्स सोडून दे तू, कोर्स तर मी केला फुल व्हिडिओ बनवला होता. एक फक्त स्टार्टिंगचा व्हिडिओ ना की C++ काय, पायथन प्रोग्रामिंग काय, पायथन नाही प्रोग्रामिंग आणि C++ काय, हे किती वेळ लागला असेल अंदाज? लागला असेल दिवस, टेक किती 3-4 दिवस, कारण तुम्हाला ते टाकायचं जाऊ दे, मी शूट बोललो टाकाय सोडून नंतर शूट करायला शूट करायला फक्त किती 2-3 दिवस तर लागले. लागते 3 दिवस, मला लागले 4 दिवस लागले. स्टार्टिंग होती वाटतं तुमची तेव्हा? स्टार्टिंगला मला काही नव्हतं, मी झिरो, लॉकडाऊन मध्ये झिरो, मला काही अंदाज नाही आसपास, फक्त मोबाईल आता मला शूट चालू केलं. आणि
एका दिवसाला मी जवळ 20-25 टेक घेतलेले, त्याला मग 3-4 दिवस गेले. याच्यानंतर तो व्हिडिओ बनला फक्त 7 का 8 मिनिटाचा. हॅलो असतो असं हिंदीमध्येच केलं होतं तुम्ही पण? स्टार्टिंग हिंदीमध्ये केलं होतं. मी पण एकदम स्टार्टिंगला आहे ना हिंदीच केलं मी पण आधी होतं. कारण की हिंदीमध्ये तो नंतर मला कळलं की आपली मराठी भाषा आहे ना लई इम्पॉर्टंट आहे. आपण असं हिंदीतून नाही मग म्हणजे माझं कसं होतं माहिती का, हिंदीमध्ये जेव्हा केलं ना तेव्हा एवढा ते व्हॉइस मध्ये कॉन्फिडन्स नव्हता, स्टार्टिंगला होता. पण जेव्हापासून मराठीत करायला लागले ना व्हॉइस कॉन्फिडन्स, ते आपली अशी आता आहे माझं पारिभाषिक भाषा असते ना. हिंदीमध्ये. पण मग हिंदीचं कसं आहे, आपण ज्यांना बघितलंय ना तेच हिंदी होते. मराठीत कुणी नव्हतंच लॉकडाऊन पर्यंत. नंतर 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 थोडेसे यायला लागले हो का, माणसं. साहेब चूक काय मी केली, मी जर खोळींच्या मराठीत केलं असतं ना, हम्म. 5,000 होते ना त्यावेळेस, ते आता 50,000 1 लाख तरी असते. केलं तर सुरू कधी 2020 साली, तेव्हा मराठीमध्ये कोणीच नव्हतं कोडिंग शिकवणार. बरोबर. ती जर मराठीमध्ये केलं असतं ना, मी सांगतो आतापर्यंत खूप काही कुठे गेलं असतं. ती चूक झाली. आज सांगायला कोण रे, आपल्या जे दिसलं सांगायलाच करतोय कोण आपण, नव्हतं. बरोबर. दिसले ते करतोय आपण. एक्सपिरियन्स नंतर गोष्टी कळतात आपल्याला. तर मग पुढे जातो आपण जरा थोडं याच्यात पण घेऊ. तर सगळंच बाहेर चाललं. तर मग कॉलेज आणि रील्स याचा कसा बॅलन्स दिसतो? कॉलेजचं आणि रील्सचं तर कसं म्हणजे माहिती का, आमच्याकडं सकाळी कॉलेज असते आणि 8 वाजता आम्हाला म्हणजे कॉलेज सुरू होते. पण विषय काय होतो, आमच्या गावाला बस सकाळी 1च असते. मग आम्हाला सकाळी 6:30लाच जावं लागतं कॉलेजला. बरं. मग 8 वाजेपर्यंत बसायचं, त्याच्यानंतर कॉलेज सुरू होतं. त्याच्यानंतर 1-2 वाजेपर्यंत प्रॅक्टिकल जर असले तर मग लेट जातं, नाही तर नसले तर मग 12:30 वाजेपर्यंत कॉलेज संपतं. आणि मग त्याने काय होतं, 12:30 वाजता आम्ही स्टँडवर जातो. आम्हाला कम्प्लीट 12:30 पावणे 1 वाजता बस असते. ती बस लागते आम्हाला कम्प्लीट माहिती का 3 वाजता, 3-3:30ला बस. कधी कधी ती कॅन्सल होती. मग त्याच्यानंतर मग आम्ही रिक्षाने जायचं. मग ते करता करता घरी जाता जाता कम्प्लीट 5, 5:30, 6 वाजता. मग परत हात करून जावं लागतं, 3 गावा बदलून जावं लागतं. मग याला हात करायचं, त्याला हात करायचं. मग कोणी घेतं, कोणी देतं तसं सोडून. मग असं करता करता डायरेक्ट 5-6 वाजतात. म्हणजे रेग्युलर नाही होत, बट मग असं कधी कधी. मग त्याच्यानंतर मग जर व्हिडिओ शूट केला असेल तर त्याच्यानंतर एडिट करायचा. त्याच्यानंतर मग ते व्हॉइस ओव्हर करायचं. त्याच्यानंतर मग तो टाकायचा. त्याच्यानंतर काय होतं, आता सध्या आहे माझ्याकडे 5G मोबाईल. जो माझा आधीचा मोबाईल होता ना, तो मोबाईल म्हणजे आपला साधाच होता. मग त्यांनी काय करायचं, हँग व्हायचा मोबाईल. मग ते जास्त स्टोरेज भरलं होत्या. व्हिडिओ जरी काढायचा असेल ना तर आधीचं डिलीट करायचं, मग नंतर व्हिडिओ काढायचा. मग ते जे मेन होतं ते हुकून जायचं. मग त्याच्यानंतर परत आपलं तसंच करायचं. आणि मग ते एडिटिंगच्या वेळेस काय व्हायचं, हँग व्हायचा मोबाईल. मला कम्प्लीट 4-5 तासाच्या वरती नुसती एडिटिंग करायला जायचं. थोडीशी क्लिप मागितली का मोबाईल डायरेक्ट बॅक यायचा. थोडीशी एडिटिंग घेतली का परत मोबाईल बॅक. मग ते असं करता 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 4-5 तास असेच लागायचे. परत व्हॉइस ओव्हरला आमच्याकडे 2च रूम आहे आमच्याकडे. मग त्याच्यात एका घरात सगळे माणसं राहायचे आणि मी एका. त्याच्यात बरं शाळांचा आवाज, माझ्याकडे माईक नाही, अजूनपर्यंत माईक नाही माझ्याकडे. पण मग काय होतं, आता थोडंसं घरचे ऍडजस्ट करतात. मग शाळांचा आवाज, गायांचा आवाज. मग ते थोडीशी झालं का परत आपले रिपीट करायचं, परत आपले रिपीट करायचं. कुठून भांड्याचा आवाज झाला का परत आपलं रिपीट करायचं. मग असं करता करता मला 8:30, 9:30 वाजायचे. मग मी टाकून द्यायचे. मी काय टाइम बघत नव्हते काय नाही. जेव्हा येईन तेव्हा टाकून द्यायचे. आणि मग असं करता करता मग परत कॉलेजचं हे जे करता करता होऊन जातं ऍडजस्ट. मग आता सवय झाली. मग आता कॉलेजचं पण ऍडजस्ट करते, परत याचं पण ऍडजस्ट होऊन जातं. तुला जायचंच नाही, वाचलं असतं जर BMW घेऊन गेली असती तर. हा ना राव, कमीत कमी. मग तू असं कसं काय करते, तू एका रूम मध्ये ते एका रूम मध्ये. म्हणजे तू बोलली ना 2च आहे. हा मग नाही, मग माझं कसं असतं, असं बोलताना असं वाटत नाही का आपण इकडून व्हॉइस रेकॉर्ड करणार आहे आणि ते तिकडून ऐकणार आहे आपलं सगळं? सगळं ऐकतं माझं असं काही कसं. वेगळं नाही वाटत तुला? मला awkward होतं. मला awkward होतं. मी तुम्हाला सांगू, मी डायरेक्ट वावरात जाऊन लिंबाच्या झाडाखाली रेकॉर्ड करायचो. अरे आजही मी कधी कधी आधीच तसंच कसं करतो. होतं, मी फोनवर बोलताना सुद्धा बघायचं होतं. नाही म्हणजे माझं आधी कसं होतं, एवढं नव्हतं का. आणि त्याच्यानंतर मग मी काय करायचे, आमच्या डाळिंबाची बाग आहे का, तिथे जायचे स्टार्टिंगला. त्याच्यानंतर मग जेव्हा घरच्यांना कळलं की घरच्यांना 1-2 व्हिडिओ मध्येच जास्त ते फेमस झाले स्टार्टिंगलाच. मग त्यानंतर मग घरचे पण. आता कसं होतं माहिती, मी जर एडिटिंग करायला बसले की जर एखाद्या भांड्याचा आवाज आला हे आला ना, मग पप्पा लगेच बाहेर बोलणार किंवा मम्मीला बोलणार की एडिट करू राहील, गपची बसा. मग नाही डायरेक्ट आता असं आवाज नाही करणार मी. एकदम सेवक बदलते या सगळ्यांनी. एडिटिंग करते तोपर्यंत माझ्या घरातले कुणीच भांडी नाही आवाज करणार, काहीच नाही. सगळं डायरेक्ट कॅन्सल होतं डायरेक्ट असं. आता मग हळूहळू ते पण ऍडजस्ट करून घ्यायला लागेल. म्हणजे खूप सपोर्टिव्ह आहे मग.
मग नाही आधी कसं आधी नव्हतं नव्हतं. त्याच्यानंतर मग पण कसं असतं आपण एफर्ट्स टाकल्याशिवाय कोण देणार आपल्याला जागा राहायचं. आपण जर म्हणायला लागलो की मला हे करायचं ते करायचं हे पण नावाची गोष्ट नाही त्याच्यात काही नाही. आणि मग घरच्यांना कधी गोष्टी कशी कळते माहिती का, जेव्हा आपण त्या गोष्टीमध्ये 100% देतो. जेव्हा आपल्याला ती गोष्ट सोडून दुसरं काही दिसतच नाही तेव्हा गोष्टी मग घरचंच असं डायरेक्ट एक असतं की याच्याकडून जर गोष्टी होती तर मग ती फायनली एंड पर्यंत गेली पाहिजे. नाही तर काय होतं काही करतात 2 महिने करतात 2 महिन्यानंतर त्यांना त्या गोष्टीचा कंटाळा येतो ती गोष्ट सोडून देतात. मग परत मग हे करतात ते करतात. मग असं माझं एकच होतं की करायचं म्हणजे करायचं. मग घरचे पण मग हळू करायला लागले सपोर्ट. मला शूट करायला ऑप्शन खाली होता बरं का रूम. मी वरती गच्चीवर जायचो सकाळी ना 7 ते 9 याच्यावेळेस फक्त तिथं नाही थोडस शॅडो यायची नाही म्हणजे पूर्ण ऊन पण नाही पूर्ण सावली पण असं होतं 7 ते 9 मध्ये मी तेव्हा शूट करायचो. आम्ही दाट लावून घ्यायचो व्हायचं ते असतं ते एमटीचं पण येऊ नये शूटमध्ये कोणी आवाजच ऐकू नये आपला खाली. आवाज ऐकू नये तर मला नाही आवडत खरं मला ते आवडत नाही म्हणण्यापेक्षा awkward होतं आवडत बरोबर. प्रत्येक नाही पण आता आमच्या घरचे कसं सगळ्या गोष्टी ऐकतात. असतं तरी घरी ते बाहेर आमचं पण तसंच आहे. माझी मम्मी ना हटकून मला ट्रोल करते. मी जर असं मी काय करतो थोडस कोणी प्रोफेशनल असेल तर मग आपल्याला थोडस प्रोफेशनल कारण त्यांना आपले शब्दच कळत नाही पहिली गोष्ट. तर मी जर असं कोणी कॉलेज कडून जरी फोन आला किंवा पुण्यातून म्हणा की असं प्रोफेशनल माणसं म्हणले ना तर बोललो ना हा सर हा बोला मम्मी येऊन असं असं फोन असं करणार असं करणार मध्ये एकदम असं अवघड होतं अजून हटकून करते पण घरचे. मग मी फक्त मागायचे फक्त बारीक हसणार फक्त असं फक्त एवढं म्हणलं मग मला असं कसतरी आणि फोन आपला कोणचाही असो असं घरचे बारीक असले का ते असं वाटतं पोरी संग बोल राहिलो काय समोरचे डायकाच करू राहिले. कोणाचा फोन आहे डाय बोला म्हणलं अरे आपल्या आयुष्यात गेस्ट कोणी असं काही नाही म्हणलं अजून तरी काही नाही कोणी तुझे म्हणजे ना ते फारच वेगळे आहे की तुला फरकच पडत नाही घरच्यांचं घरच्यांनी ऐकलं नाही ऐकलं तरी. असं काही झालं का की जेव्हा मोबाईल तू घेऊन तू बाहेर फिरायची तेव्हा लोक माहिती काय कांची करू राहिली असं काही झालं का? भरपूर अजून पण काहींना ज्यांना नाही आवडत ते अजून पण म्हणतात की काय करायचं ते करायचं हे करायचं. तर या लेवल गेलं काही असतात बोलणारे भरपूर. ते कसं पण मग माझं कसं आमचे कोणी जर काही बोललं का मग माझे पप्पा म्हणणार की करती एवढे एफर्ट्स घेते. मम्मी म्हणणार की एखाद्या वेळेस मोबाईल लाईट नसली तरी कोणाच्या घरी जाऊन ट्रॅक्टरला याला त्याला चार्जिंग लावून मग मोबाईल चार्जिंग करून एडिटिंग करते. मग घरचे दाखवतात घरच्यांना माहिती मी माझं 100% आहे त्याच्यात. मग घरचे देतात तोंडाला तोंड. बरं तर मग आता दोघांना प्रश्न आहे ना की आपण ठीक आहे परत तू माझ्या बोलत वाटलंच नाही की आपण आईनगर मध्ये सारखेच बोलतो अरे आपला अशीच भाषा आपली भाषा लगेच समजलो. हा लगेच भाषा रागीट आहे आपली थोडीशी. बरं मग तुम्ही बोलताना काही चेंज करता म्हणजे कॅमेरा समोर गेल्यानंतर का जी आहे ती नॉर्मल आहे? नाही माझं तर नाही काही असं म्हणजे एखादी थोडीशी प्रोफेशनल वेळ असतात तर मग ते किंवा असं हे करते. पण मग जे असतं ना नॉर्मली काय करताय काय नाही ते एकदम जसं आहे तसंच एकदम नॉर्मल माझ्या भाषेत वापरायचं. फक्त त्यात मी थोडेसे शब्द आगळे वेगळे ऍड करते की मला ते असं कॉमन इंडिया सारखं बोलता येत नाही एकदम नॉर्मली मध्ये. मग मी माझे ते असे आजी आजोबांचे शब्द टाकायचे किंवा ते आपल्या घरी असतात ना ते असं जास्त अर्थाचे शब्द मग ते करून ऍडजस्ट शब्द म्हणजे म्हणजे एखादं कसं एखादं म्हणजे पळण्याला एखाद्या म्हातारी म्हणजे त्यांच्या याच्यात शब्दात असतं तसं असतं. गावभर हिंडणं हे म्हणजे त्या बाबतीत असं टाकून देते. तुझा काय विषय? आमचं सेम आहे. आता आपण सगळे एकाच याच्यात आहे जसं आपण आमचा आजी तर अशी डायरेक्ट हिची आजी खूप सपोर्टिव्ह. ते पाहिलं मी व्हिडिओत पण असतात बरेच. आमची आजी अशी आहे म्हणजे आता पण मजामध्ये बरं का गावात गेलो आलं एक थोडं उशीर झाला अर्धा तास गावात जाऊन आले का कुत्रे मारून. आमच्या आजीचं असं आहे डायरेक्ट. हाच डायलॉग आजी सिग्मा आहे आमची आजी जास्त खतरनाक. पण आजी सपोर्टिव्ह आहे यार भारी. नाही आजीचा एकदा पॉडकास्ट घेऊन येऊ आपण. तुमच्या इकडे येऊ आपण आजी करा. घरी आमच्या आजी म्हणून भाऊ तुला पॉडकास्ट घ्यायचा ना तिकडे मला तिकडे खुर्च्या नको बसू तिकडे खुरपताना काहीतरी काम कर मग तिकडे प्रश्न विचार असं आहे. तिला आपण माहिती देऊन टाकू. हा तू बोल डायरेक्ट काय अडचण नाही आपण तिला प्रश्न विचारू काही. आजीने हिला पण सांभाळलेलं आहे तुला माहित असेल लहानपणी. माझी आजी याची आजी म्हणजे खूप असं जुनं नातं आहे चांगलं. तुमच्यामध्ये एजचा फरक नसेल जास्त काही? नाही हिले मोठी माझ्यापेक्षा. मी याच्यापेक्षा मोठी मग तरी 3 वर्षांनी ना. हा 3 वर्ष. लहानपणी मुकी दिदी आम्हाला शाळेत घेऊन जायची असं. नाही म्हणजे हा लहान होता याचा बोट धरून नेला असं लिहायला मी लय छोटा होता. हा लय छोटा होता मग मी यांना शाळेत घेऊन लय चांदायचं आम्ही लय मी पण आणि भाऊ पण. ते विंचू चावला तो होती का तिथं कोणाला
नाही ते पैठणचं आहे ना. हा. नाही तुला नाही माहिती. ओके. तर मग तू स्टार्टिंगला डीमार्ट मध्ये पण काम केलेस, हा. मग त्याच्याबद्दल सांग थोडंसं की कसं काय. डीमार्ट मध्ये माहितीये का, माझं कॉलेज होतं ना, आणि माझ्या डोक्यात एवढं प्लॅन होता की मला बाहेर, आता कसं असतं प्रत्येकाचं लहानपणी कसं असतं, गावाकडे नाही करून देणार म्हणून आपण मग सिटीमध्ये जाऊन काहीतरी करू, थोडं ट्राय हळूहळू. मग मी ते माझ्या डोक्यात होतं की करायचं म्हणून. मग ते स्टार्टिंगला काय व्हायचं, माझे आजोबा आहे का, ते आजोबा पप्पापेक्षा जास्त जीव लावतात. मग ते आजोबा काय करायचे, गपचित मला पैसे देणार रेंटला याला त्याला. पण नंतर मग मला ना कसं झालंय, मोठे झाल्यावर घरी पैसे मागायला लाज वाटते. मग मी काय करायचे माहितीये का, डोक्यात आलं की घरून नको पैसे. मग मी आधी पार्ट टाइम काम बघायला म्हणजे शोधायला लागले, पण काही भेटलं नाही. मग नंतर मग हळूहळू मग डीमार्ट मध्ये मला एका फ्रेंडने सांगितलं की असं असं आहे काम. मग मी तिथं फुल टाइम करायचे. मग तिथून फुल टाइम करून मग घरी येऊन स्वयंपाक, मी म्हणजे मला थोडासा बाहेर पोटाचा आजार आहे ना, मग मी घरी येऊन स्वयंपाक करणार, परत सकाळचा स्वयंपाक, मग ते एडिटिंग हे करून मग डीमार्टचं काम करायचे, हे करायचे. बरं, आता मग दोघांना पण प्रश्न आहे की शेतीचं काम करून वगैरे कसं जमतं सगळं. शेतीचं काम करता करता- माझी पण सेम कहाणी आहे सर. ती कोणाला नाही माहिती. हा बरं बोल. कारण की विषय काय आहे, जसं इना काम केलेलं आहे, मला कामच भेटलं नाही. म्हणजे मी काय आहे, आमचे एक जिथं मी शिकायचो ना 12वीला, मी एक कॉम्प्युटरचं हे होतं, तर मला टायपिंग वगैरे ही शिकायची होती. मी त्या सरांकडे गेलो, त्यांचं एक असं सेतू का काहीतरी म्हणतो ना आपण, हा साहेब ते होतं काहीतरी, हा तिथं गेलो. सरांना मी डायरेक्ट म्हणलं, सर इथं असं काही आहे का काम तुमच्याकडे, PS वगैरे ते असं काही चालवला किंवा जे फोटोशॉप वगैरे मी करू शकतोय. सर म्हणले काय काय जमतं तुला आणि काय केलंय तू. म्हणलं अजून तर सर मी काही केलेलंच नाही, मला शिकायचंय. ते म्हणलं तुला नेमकं शिकायचंय आमच्याकडं की काम करायचंय. म्हणलं नाही मला काम करायचंय. सर म्हणले नाही यार असं तर नाही जमणार. म्हणजे एक ट्राय, मला एक इन्कम सोर्स पाहिजे होता, पण तेवढी स्किल नसल्यामुळे मला नाही भेटलं काम असं. आता काय होतं, सर सर आणि आता विषय असा आहे, माझे रिसेंटली डॉक्युमेंटचं काम होतं. मी तिथं गेलो होतो, तर सरांनी सगळी लाईन बाजूला केली आणि माझे काम डॉक्युमेंट 5 मिनिटात करून दिले, 1 रुपयाने घेता. असं आहे. तू बनायला असतं ती तिथे गर्दी आली असती बाकीची पण. हा काम करायला ना. नाही बाकीचे लोक सेल्फी घालतात. हा नाही ते तर झालंच. तर मग तू गाडी घेतली बरोबर घरी तुझ्या म्हणजे तुझ्या इन्कमने तुझ्या. हा, म्हणजे माझ्या भावाचे पण होते, त्या स्कॉलरशिप भेटली ती. मग ते पण सांग ना, कारण BMW वेगळी बरोबर ना, ही गाडी वेगळी. ती BMW ना माझ्या बाबांनी हे तुला कसं माहितीये का. माहिती हा, मग तेव्हा माझ्या बाबांनी पप्पांना मला कसं माहिती, त्याला मी त्यांची पण जुनाच होते ना. म्हणजे आमच्या तिकडे ते वावरत राहिला सगळ्यांना. आमच्या अजून फॅमिली सोबत एक फॅमिली होती अजून, कासर फॅमिली म्हणून. त्यांचे बाबा आणि आमचे बाबा परत त्यांचे सगळे असे म्हणजे क्लोजअप मध्ये होते. मग त्यांनी त्यांच्या बाबांनी पण BMW घेतली, मग आमच्या बाबांनी पण BMW घेतली. मग आमच्या बाबांनी पप्पाला गिफ्ट केली ती, म्हणजे फॅमिली BMW. हा. आणि मग दिली. त्याच्यानंतर मग आमच्याकडे आधी सायकल होती, त्या BMWच्या जवळ सायकल होती. आणि मग ती BMW पप्पा बहीण सगळे चालवायचे. आणि मग ती काय व्हायचं, मग आता ती भरपूर कम्प्लीट 9-10 वर्ष झाली असं ती हे करता करता. मग ती पप्पानी तशीच ती लोटीत कशी तरी चालू करायची. एखाद दिवशी काय व्हायचं की ती जर अचानक मध्ये बंद पडायची, कुठं असो. मग ते पप्पा काय करणार, ते लोटीत न्यायचे, ते परत ती चालू नाही व्हायची. मग असंच पायपे आपलं कसं तरी यायचं. परत मम्मी पप्पा ते असंच मग गोष्टी होत असते. एखाद्या जर याची रील कट झाली, एखाद्याने बघितलं आमच्याकडे BMW होती. आता माहिती का, एक पार्ट करू बघता आमच्याकडे BMW होती, एवढंच पार्ट करू आपण. लय राडी होती. लोक म्हणते ना BMW कुठे गेली BMW. मोठा आला. आणि मग नवीन गाडीला काय नाव दिलं, ऑडी बिडी काही. नाही अजून नाव नाही दिलं. तिचं म्हणजे त्या BMW ना आमच्यासाठी खूप काही केलेलं आहे. म्हणजे जेव्हा काही नव्हतं असं कसं असतं, जेव्हा गरीब असताना काही गोष्टी लोक असं टाळाटाळ करतात त्या गोष्टींचा, म्हणजे माणसांचा, की वेगवेगळ्या अर्थाने बघतात. मग ते म्हणजे आमचे पप्पा जेव्हा BMW होते ना, तेव्हा मग लोक काय म्हणायचे, किती दिवस ती ठेवणार गाडी, हे करणार ते करणार. अजून आम्ही ती गाडी बंद पडली पण अजून आम्ही काही विकली नाही ती. कसं त्या गाडीनं खूप एफर्ट्स घेतले आमच्यासाठी. जेव्हा एखादी युरेची आमचे पप्पा 3-3 युरेची गोणी आणायचे त्या गाडीवर, रात्र असो काही असो. त्या गाडीने जास्त आम्हाला हे दिलं. मग ह्या गाडीचं अजून काही एवढं हे नाही. ही गाडी आता भेटली ना, मग ती काय अजून नाव नाही गेलं त्याला. आमची तर साधी बोलेरो आहे भाऊ, साधी बोल त्याच्यातच हिंडतो आम्ही. घे ना एखादी मोठी BMW, ऑडी, फरारी
रे नको ऑडी वगैरे सुप्रा आपले रस्ते आहे का नको ते एवढी भारी गाडी घ्यायची आणि ते जायची आणि तिकडे खड्ड्यात पडायची नाही, झालं वाटोळ गाडी नेणारच नाही ती. ते सगळं नट बोल्ट खोलून ते एखाद्या गाडीत टाकून मग ते न्यावं लागेल. पण निगेटिव्ह कमेंट आले का दोघांना पण कधी? माझा ना एक पहिला व्हिडिओ होता, तो मुलींसोबत केलता ना, तो पहिला व्हिडिओ, म्हणजे लोकांना काही माहित नव्हतं ते. त्या बाबतीत थोडंसं म्हणजे कॉलेजचं होतं ना, मग ते काही असतात ते टाकले होते. त्याच्यानंतर माझ्या एका पण व्हिडिओला वाईट कमेंट्स नाही आल्या. म्हणजे एकदम मला कधी कधी असे लोक इतके भारी कमेंट करतात. असं कधी कधी मी एखादा व्हिडिओ टाकला ना की मम्मी म्हणणार की कसा गेला व्हिडिओ, काय नाही. मी मम्मीला परत रोज त्या कमेंट वाचून दाखवणार काय आहे काय नाही. मग पप्पा घेणार मोबाईल, ते करा स्क्रोल करायचं. त्यांना लय आवडतं कमेंट वाचायला ते. कॉन्फिडन्स असतो. जर तुम्ही चांगलंच दाखवताय, शेती दाखवताय, समोरचे व्ह्युअर्स ही शेतकरी आहे, नाही हो, काहींचं कसं असतं, चांगले असतात काही, पण त्यांना लोक वाईट कमेंट करतात. तुला ते पण आहे. सांगतो ना, पुण्याच्या हिस्ट्रीचा एक म्हणजे आपलं म्हणजे फरक झालं. आता मला काय माहित पाहिजे हिस्ट्री बद्दल, काय माहित नाही. मी नाही का असं फक्त ऐकतोय, कारण मला काय माहित काय बोलू मध्ये मी आता पैसे बोलू शकतो मध्ये. त्यामुळे बोललं तरी काय हे कमेंट करतो नाही का आता शिवाय म्हणजे पिपलाव की असं शिवाय की तू कोणाला याला तू माझी इंटरव्ह्यू देतो म्हणतो, त्याला काय माहित. म्हटलं नाही माहित मला, मी त्याच्यात बसलोय ना. मी त्याला कमेंट केलं नाही का सर मला माहिती आहे, मला काही माहित नाही. पण जर मला माहिती जे पॉडकास्ट आहे ना म्हटलं, मला सगळं माहिती असेल तर पॉडकास्टची गरज काय म्हणलं. मग तेच हाय चांगले लोक म्हणजे सपोर्ट करणे काही म्हणलं daily सांगण्याचं, काही करणारे कसे पण असतात ते वेगळ्याने बघतात ते त्यांनी. बरं आता मगाशी आहे ना तू म्हणले शाळेत तुम्ही बरोबर आता, तर मग तुला काही झालं यातलं की हा रडतोय आणि तुला बोलायला गेलं असं काही झालं? तेच चालायचं लहानपणी आमचं त्याच्यातच गेलंय. त्याच्यासाठीच घेऊन जायचं होतं. हा येत नव्हता, याचा भाऊ यायचा, पण हा शाळेत नव्हता येत. मग याची अरे मम्मी लहान होतो मी, मला आवडत नव्हते शाळेची कधीच. मी मस्त पैकी आपला असं मला घरीच राहायला आवडायचं. घरीच राहा म्हणायचो मी. एवढं तर ह्यांना म्हणायचं तुम्ही घरीच राहा, मी घरीच मग याची राहतो. मम्मी आम्हाला काढून द्यायची याच्यासोबत. त्याला घेऊन जा हे शाळेत. बॉडीगार्ड होते भाऊ आणि ही बॉडीगार्ड होते, तर हे मला घेऊन जायचे शाळेत. कधी फटके दिले त्याच्याकडे कोणाला? नाही आता एवढं का, लई लहान होतं, लई लहान होतं. काय आता मारलं असं पण मला कळून द्यायचं ना. आठवत नाही आता. मागून मारला असं माझ्या भावाला मारतो. पण आम्ही ना जास्त मी यांच्यात राहायचे ना, मग आजी नाही ते मी यांच्यात जायचं, तेव्हा याचे पप्पा आम्हाला आंबे, यांचे जास्त आंब्याचं हे होतं, आणि आंबे किंवा नारळ मग ते काढायचे फोडायचे, बस दिवसभर तेच मजा. याचं पण कसं होतं का, आमचे जसं आंब्याचे झाड होते, मग हे आमच्याकडे यायचे ना. मग आजीनं एकदा बघितलं, दोनदा बघितलं, मग आजीला कळालं हा हिला लई आंबे वगैरे खायला आवडतात. आजीनं एकदा आमरस वगैरे केला, यांना बोलवलं घरी जेवायला. पण ही लहान होती ना एकदम, ही जे ताटावर बसली खाती खाती खाती, लय लहान होती. म्हणजे एवढ्या लहान वयाच्या मानाने लय खाल्लंय ना, नाही का. आणि खात राहिली नंतर आम्ही शॉक झालो. काशी तुला आजीने सांगितले, हो, मी म्हणले तुला कसं काय कळ, मी खात होते. आणि तिथं सगळं विचारून आलो कशी होती काय होती लहानपणी. सगळं किस्से बरं दोघांचे आहे ना एकमेकांबद्दलचा एक आवडीचा किस्सा आठवतो तुला तिच्याबद्दल? लहानपणीचा लहानपणी आम्ही काय व्हायचं माहिती का, तेव्हा आमच्याकडे तू त्याला मारलंय तुझं असं काय? तसं नाही झालेलं. तिनं मारला असणार लहानपणी, मला डाऊटीवर राहिलाय काय. ते लहानपणी आता कोणाच्या गोष्ट होतात. मग ते ना आमचं कसं असायचं, आम्ही माझी मम्मी याची मम्मी ते आम्ही काय करायचे, सावडी न्यायचे त्याची कामाला जायचे. सावडी मग माहिती आम्ही सावड माहिती, म्हणजे तुम्ही आमची कामाला आहे, आम्ही तुमच्या कामाला आहे, असं. मग जेवढं हे काम करते तेवढं आमच्या घरचे तेवढं काम करून देते. मग माझी मम्मी ते यांचे जायचे, त्याची मम्मी ते आमचेच जायचे. मग ना रानात कांदे भरायचं काम चालू होतं ना. कांदे आपल्याला कांदे राहायचे. कांदे भरायचं काम चालू होतं, आणि आम्ही सगळे मागच्या ट्रॉलीमध्ये बसलो होतो. आणि ती ट्रॉली काय केली, वरती केली, परत खाली टाकायच्या वेळेस याचा जो दात आहे का पूर्ण ओठामध्ये घुसला होता. म्हणजे पडलो होतो मी, त्या किनीवर आदळलो होतो. आणि ते म्हणजे ट्रॉलीच्या चार फाळक्या आदळला होता. तो किस्सा जास्त आठवतो. खतरनाक आहे. कापूस सर पण यायचे ना मग तुम्ही? हा, कापूस. आम्ही काय, आम्हाला लहानपणी म्हणजे असं ना सांगायचे का, प्रत्येकाचं ते असायचं ना कापूस तोडायचं. आमच्याकडे कापूस असायचा, हा जो जास्त तोडीन त्याला काहीतरी असं पैसे वगैरे असं देऊ. असतं का असं काही? लहानपणी लय अडत काढायची घरची, लय अडत काढायची, हे देऊ ते देऊ. कापूस सगळा विचून घेतला का भेटत काहीच नसायचं आम्हाला. ते होतं ना म्हणे की आमच्याकडे सॉक्स लटकायचे, हा, हा. म्हणायचे की रात्री सॅनिटायझर झोपून घे, त्याच्यात भेटणार नाही काही. हे माणूस मी गपचे बघायचं लांबून भेटतं काही भेटलेच नाही. आता आमच्या तर कसं माहितीये का, घरी जर काम केलं का पैसे नव्हते भेटत, म्हणून आम्ही शेजारशी जायचो रोज आणि कापूस यायसाठी.
ते पण केलं तुम्ही? हा आम्ही सगळं केलेलं आहे. आम्ही करेल, आम्ही रोजानं कामाला जायचो. रोजानं जायचं म्हणजे एक लहानपणी, म्हणजे लहानपणी एवढं लहानपणी एक 9वी-10वीच आहे, म्हणजे काहीतरी आपल्याला खर्चायला पैसे भेटतील म्हणून तेच काहीतरी दिवस कॅरेट डाळिंब तोडायचे, कुठेतरी 100-200 रुपये. ट्रिपला जायचं असं, शाळेची ट्रिप जर असली ना तेव्हा जास्त गेले का जायचं. ट्रिपला दोघं? हा मी गेले. मला कोण नेलं? आपण नाही गेला, म्हणजे सोबत नाही गेलो. यांचे हे गेले असे ते मोठे असतात. नाही आपण गेलेलो याला देवदर्शन कर असतात ना ते आजी आजोबांसोबत ते हा, बाबा ना आम्ही जायचो, आजी बाबा. पंढरपूरला पाहिजे तिकडं. शाळेतली गेली नाही महाबळेश्वर. तुम्ही दोघांना सांगितलं बरोबर. हा. मोठा डिफरन्स आहे थोडा. नाही मग आमचं बदललं होतं ना, हा इकडे हे इकडे आले, त्याच्यानंतर आम्ही काही दिवसांनी मग इकडे आलो. बरं तर मग दोघांची कोणते क्रेझी फॅन मोमेंट आहेत का? तुझे तर असणारच आहे, तुझी पण असणार आहे, पण प्रत्येक दोघांची आहे का? भरपूर आहे, पण मग एक जास्त होता. एक ना मी म्हणजे जेवण करत होते घरी, शाळा म्हणजे कॉलेज येऊन घरी गेले, जेवण केलं आणि बाहेर मला हॉर्नचा आवाज आला आणि मला वाटलं असेल घरच्यांचं काहीतरी काम. मग मी बाहेर जाऊन बघितलं, म्हणलं की काय काम आहे काय नाही. ते म्हणे की डायरेक्ट बोलले की जालन्यावरून आम्ही तुम्हाला भेटायला आलो. ते 2 जण होते ना, मग जालन्यावर मला आधी शॉक आले. मग मी त्यांना पाणी बिणी दिलं, चहा बी ठेवला आणि त्याच्यानंतर ते स्टोरी सांगायला लागले. त्यांनी मला ईमेल केलता, DM केलता, परत इंस्टावरून कॉल केलता, पण मग ते दिसलं नाही. मग ते सांगायला लागले. ते काय झालं, त्यांना कॉलेज सगळ्यांनाच माहिती माझं कॉलेज कोणतं आहे, आणि मग ते कॉलेजमध्ये गेले, पण काय वॉचमॅन त्यांना एंट्री नाही दिली, बाहेरच्या जाऊन यांना नसती एंट्री. मग ते काय गेले, बस स्टँड वरती गेले की मुलींना विचारायला की अशी अशी मुलगी आहे का, पण मग मुलींनी काय सांगितलं नाही एवढं की नको काही सांगायला. मग त्यांनी काय केलं, जे माझ्या व्हिडिओ मध्ये गावाचे क्लिप असते का, त्या क्लिपचे जे दुकानांचे जे फोटो असते, मी पेंडीचं बनवला किंवा औषधच काय आणायला गेलं का, त्याच्यावरून ते गुगल मॅपला टाकीत आमच्या गावापर्यंत आले. आमच्या गावापासून 2-3 गाव जवळचे ते दुसऱ्या गावात गेले. मग तिथल्या पेट्रोल पंपावरती, म्हणजे माझं जास्त येणं जाणं असतं तिथं, त्यांना विचारलं. मग त्यांना वाटलं की ते पेट्रोल पंपवाल्यांना वाटलं की काही ते असेल इम्पॉर्टंट. मग त्यांनी आमचा रोड दाखवला, रोड तर दाखवला, पण मग परफेक्ट रोड नव्हतं त्यांना माहिती बरं का. मग त्यांनी काय झालं, एक गव्हाचाच टाइम होता वाटतं त्यावेळेस, हिवाळ्यातच, आणि त्यांना एक काका होते आमचे, म्हणजे शेजारचे आजोबा होते, ते पाणी भरत होते तिथं, आणि त्यांचे पण आमच्याकडे सारखी लुणं होते. त्यांना काय वाटलं ही आमचीच लुणं आहे म्हणून ते तिचं शोध घेत तिथपर्यंत आले. आणि तिथून ते मग त्यांना कळलं की आमचा 201 नंबर गाडीचा नंबर आहे ना, आणि तो माहिती त्यांना सगळ्या लोकांना की 200, आणि त्यांना मग त्या गाडीच्या नंबरवरून त्यांना कळलं की नाही. मग म्हणून ते रिटर्न निघाले. मग त्यांना रस्त्यात कोणतरी भेटलं वाटतं, मग ते परत आमच्या घरी आले. असं करून मग शेवटी घरी आलते. बापरे. आता मी असं घर आहे ना, कसं सांगतो, स्टार्टिंग जेव्हा आलता ना तो, तुम्हाला काय म्हणलं नाही का की सांगू नको कॉल नाही का मी थांबेल राहत वगैरे, नंतर मला लोक म्हणायला की तू थांबेल राहतोय. मी म्हणलं अरे तू मला म्हणला की थांबेल, आपल्या विषय आलता नाही की बोलू नको शकतो, स्टार्टिंगचा विषय. हा लेखांचा विषय. नंतर मला म्हणतो मी आता अनेक पोरं घालतो, मी तर म्हणलं अरे तुला माहिती कुठं राहतो, हा तू थांबेल राहिलं. मग घरात सगळं सांगायला माहिती, फक्त तुझं कॉलेज कोणाला माहित नाही. कॉलेज नाही माहिती. तुला आहे कोणता क्रेझी किस्सा आहे का? विषय आज झाला होता, मी नॉर्मली बाईकवर चाललो होतो. मित्र, आता माझे मित्र असे का, आदित्य चल आपण एखाद्या याच्यात इव्हेंट वगैरे चालू होता कॉलेजमध्ये, एक कॉलेज होतं तिथे इव्हेंट चालू होता, आणि मित्र म्हणले आपण जाऊ इव्हेंटला. मी काय बोललो, ह्या बा मी येतोय, माझी जबाबदारी तुम्ही घेणार का? मित्र म्हणले आपण एवढे काय अडचण आहे, जाऊ. म्हणलं जबाबदारी घेत असेल तर चला. आम्ही गेलो. आता तिथं गेलो, गेट बंद, पासेस ते जे होते तिथं ते एंट्रीला, ते बोलले की पासेस आहे का? नाही म्हणलं पासेस नाही म्हणे, एंट्री नाही. मग पण तिथं जे पुढं ते जे इव्हेंट मॅनेजमेंटचे पोर होते ना, त्यांनी ओळखलं, अरे आदित्य म्हणे, आदित्य डेरे. आणि या म्हणजे जिथं पैसे देऊन जायचं तर ते फ्रीमध्ये आलो मी, समजा या. पण मी काय मास्क वगैरे लावलेलं होतं, तर ते त्यांना म्हणलं मास्क वगैरे मी काढणार नाही, प्लीज आपण, हे माझे मित्र आहे 2-3, आपण एखाद्या कोपऱ्यात बसू, मास्क वगैरे लावे. ते म्हणले नाही पुढं चाला. नाही म्हणलं मागच बसतो. मागं जाऊन एकदम कोपऱ्यात जाऊन बसलो आम्ही. अंधार होता, रात्रीच टाइम होता, इव्हेंट पुढं ते डान्स वगैरे मुलींचे चालू, आणि तिथे जाऊन बसलो. तर ज्यांनी ते 6-7 पोरं होते ना ते जे इव्हेंट मॅनेजमेंटचे, ते म्हणले ते दादा एक फोटो काढू द्या फक्त. म्हणलं एक काम करा, फोटो ग्रुपचाच घ्या, असं लई हे नका करू. तर त्यांनी असा मोबाईल वरती केला, मागं निम्मा पब्लिक बसेल होतं, मोबाईल असं वरती केला, आडवा मोबाईल, त्याच्यात प्रॉपर मी दिसलो. ते थोडंसं झूम झालं, मी दिसलो. मागचे पोरं म्हणायला लागले की आदित्य डेरे इव्हेंट मध्ये आलाय, आणि मी ते ऐकलं. आता माझ्या हेच लक्षात गेलं का मला मागं नाही बघायचं. मी ह्या पोरांना सांगायचं ना का त्यांना सांगा काही हे ना करू. म्हणजे असं पाठीमाग बघितलं, त्यांना म्हणलं अरे हो मीच आहे, फक्त हे ना करू. सगळ्यांनी माग बघितलं मला. त्याच्यानंतर पुढे गाणे बिणे सगळं चालू होतं, डान्स वगैरे.
गर्दी व्हायला लागली. मी त्यांना एवढं सांगायचो का गर्दी करू नका, आम्ही ह्या इव्हेंटचा भाग नाही आहे, आम्ही इथले स्टुडंट पण नाही. गर्दी झाली. मी एकाच बागे मी एक मास्क वगैरे लावलेलं आणि सगळी पोरं जवळ आली. कमीत कमी 50 एक पोरं तर अशीच गोळा झाली, कारण की इव्हेंटच तो 1000 एक जणांचा होता. गोळा झाले. त्याच्यानंतर मग एक सर आले समोरून, ते डायरेक्ट बोलले काय इथं गर्दी होती. आता प्रत्येकाच्या ह्याच्यात असं पासेस वगैरे होते, त्या हाताला बँड वगैरे. ते डायरेक्ट मला ते माझ्या मित्रांना नाही म्हणले, मीच थोडासा फोकस लावतो. मला म्हणले की कुठे पासेस कुठे. म्हणलं सर मी ते पाहिलं ते पोरांक, आता सर नसतं मला ओळखत, आणि मी ते पोरांक पाहिलं. पोरं म्हणले असं तसं आहे. नाही म्हणे नाही चल अजूक एक सर, आता मॅटर थोडा मोठा व्हायला लागला होता. अजूक आहे ना 2 मॅडम आणि एक सर आले. ते म्हणले असं बघितलं, अरे म्हणे आदित्य रे इथं आमच्या इव्हेंट मध्ये, चल ना पुढं जिथं सर लोक बसलेले तिथं चल ना. मग ते मला तिथं पुढे घेऊन गेले. त्याच्यानंतर थोडा कार्यक्रम अजूक मध्ये गेला आणि मॅडम म्हणले आदित्य प्लीज आमच्या पोरांना थोडंसं स्पीच वगैरे दे, किंवा तुझं स्वतः टार्गेट ट्रॅप आहे ते एकदा जर तू केलं तर अजून पोरांना एन्जॉयमेंट होईल. तर मला तिथं स्टेजवर घेऊन गेले. मी माझं रॅप पण म्हणलो आणि सगळ्यांनी म्हणजे टीचर लोकांनी तेवढा मला सपोर्ट केला. असा एक किस्सा झाला होता. पण ज्या टायमाला मला ती गर्दी झाली होती ना, तेव्हा फाटून हातात आलं. ते म्हणलं इथं जर काही विषय झाला ना तर म्हणजे काही बनवू शकते ना इव्हेंट मध्ये. जर मला घेऊन गेले असते आणि म्हणले असते काय कोण आहे, मग आपल्यालाही वाटतं. पण टीचर्सनीच मला ओळखलं, मग विषय संपला. मग विषय संपला. म्हणलं चला जाऊ द्या आता तर. आणि मग ते ज्या सरांनी मला नेलं होतं ना, पाहत होतो मी त्यांचे, मग काही नाही म्हणले ते असं. नंतर बाउन्सर घेऊन फिरायला लागलो. मी इव्हेंट मध्ये पाहिजे बाउन्सर, हो, कारण की हाल होतात ना तेवढे, प्रत्येक जण असतं तिथं. होत असेल आता. बरं दोघांचे प्लॅन काय पुढं? तुला काय ऍक्टिंग मध्ये जायचंय? बरं तुझं मी काल रील बघितली, तू ऍक्टिंग करायला पैसे पडल्याशी. अरे हा, ऍक्टिंग मध्ये काय आहे मग इंटरेस्ट आहे. पण म्हणजे आम्ही मित्र होतो. तो म्हणला दादा एक रील करायची आपल्याला. मी इन जनरल जास्त ब्लॉग्सच आहे, जे आपलं क्षेत्र आहे तिकडंच थोडंसं. तो त्याला म्हणलं बघ मला इंटरेस्ट आहे काय कसं. त्याने म्हणतो त्याचा कॅमेरामॅन वगैरे लावला पटापट. म्हणलं सांग फक्त काय करायचंय. त्यांनी मला ती स्क्रिप्ट सांगितली, मग आम्ही तसे व्हिडिओ केले. असं तिकडं मी जास्त रील्स वगैरे बनवत नाही. मी ब्लॉग्स बनवतो, त्यातच आवड आहे मला. तुझा काय विचार आहे पुढं? पुढे जाऊन कसं असं माहितीये का, लहानपणीची स्वप्न वगैरे असते बघा तुम्ही. पोलीस हे जास्त काहींना 10वी पर्यंत बरं का. त्याच्यानंतर 11वी 12वी काय असतं की डॉक्टर, इंजिनियर, सीईटी, जेई ते होतं. त्याच्यानंतर मग हळूहळू माणसं जसं ग्रॅज्युएशन कडे जातं, एमपीएससी यूपीएससी कडे जातं माणूस. आणि मग ते काय होतं, मग माझं असं आहे की अजून एकदम परफेक्ट नाही ठेवेल की माझं एवढं आहे की कंटेंट क्रिएटर मध्ये आहे. पण कसं असतं माणसाचं कंडिशननुसार किंवा वयानुसार किंवा गोष्टींनुसार बदलत जाते स्वप्न. होतं ना, माझं स्टार्टिंग स्वप्न होतं सायंटिस्ट व्हायचं, नंतर ते इंजिनियर आलं, नंतर मग ते जॉब करण्यात आलं. आता नाही की पॉडकास्ट गेलंय, पण स्टेटसचा मराठी शब्द जो आहे ना, ते नंतर काय लागतं आपल्याला की आपलं काय लहानपणी आपण होतं सायंटिस्ट म्हणजे काय रे. पण नंतर कळतं की सायंटिस्ट म्हणजे खूप प्रकार आहे. आपल्याला आपल्याला नाही ते बस करा आपल्या विषयात चाललं. पण मग तुझी घरची कंडिशन कशी होती ती आता विषय राहिला आपल्या मुलाचा? कंडिशन कशी असते म्हणजे माहिती का, एकदम मिडल क्लासच होती, जे म्हणजे खाऊन पिऊन सुखी होते. पण मग कसं असतं की कंडिशननुसार म्हणजे माझ्या भावाचे असो, बहिणीचे असो, घरच्यांचे असो, फक्त स्वप्नांचा ते चिरमोड झालेला आहे. फक्त एवढंच की ज्या टायमाला गोष्टी पाहिजे होत्या किंवा ते घरच्यांची अशी आर्थिक परिस्थिती बघून ते लोक जे हे करतात की पाहुणे पण लांब पळतात, ज्याच्याकडे पैसे असतात त्याच्याकडे जातात गाडी घेऊन, आणि इकडे जे कागद देतात की नको हे नको. मग किंवा एखाद्या वेळेस जर गरज पडली पैशाची, मग ते कारण देणार. आणि ज्याच्याकडे पैसे असून सुद्धा मग ते त्याच्याकडं माणसं जातात. पण मग ते भरपूर अशा गोष्टी असतात, ते कंडिशन नुसार होते एवढ्या म्हणजे होतं. पण मग तुला काय वाटतं की जर गावातली मुलं जर कंटेंट क्रिएशन मध्ये येते तिला काय सजेशन? प्रत्येकाचं म्हणजे आता एखादे जर ठीक आहे, आता आदित्य डेरे त्याचे बघून भरपूर मुलांनी व्लॉगिंग सुरू केले. पण माझं काय म्हणणं असतं माहिती का, कोणाचं बघून किंवा इकडून तिकडून बघून नाही करू सुरू. जे आपलं कसं असतं माहिती का, आपलं जे टार्गेट असतं किंवा आपलं जे म्हणजे असं असतं ना, जे काय बोलते त्याला यश असतं, ते
ते वेगळ्या याच्यात असतं. ते स्टार्टिंगला नाही कळत कोणाला, 10वी पर्यंत नाही कळत, 11वी 12वी नंतर नाही कळत. त्या गोष्टी काहींना तर शेवटपर्यंत नाही कळत. ते दुसऱ्या याच्यात ज्याच्यात आवड नाही त्याच्यातच काम करत्या. आणि मग कसं असतं की आपल्याला काय गोष्ट आवडते, डान्सिंग असो, काही असो जे तुम्हाला आवडतं. एखाद्याला हँड रायटिंग चांगली असते, मग ते खूप म्हणजे मोठ्या मोठ्या ठिकाणी पण त्याचे लागू शकतं. मग त्यानुसार त्यांनी करावं. आणि जर एखाद्या मुलीला जर करायचंय ना, मग माझं एकच असतंय की बस आपल्याला माहिती आहे आपलं 100% चांगली गोष्ट आहे. आपण एखाद्याचं मन दुखत नाही, किंवा त्याच्यातून आपल्याला असं थोडंसं वेगळं वाटणार नाही ह्या गोष्टीचं. ते कसं असतं माणसांचं, एखादी जर डान्सिंग करतात, काही मुलं खूप भारी डान्सर असतात, पण मग त्याच्यात खाली काही कमेंट्स असतात की काय नाचतो, मग ते त्याच्यात कला आहे ती कला बघत नाही. ती जी काय कोणत्यानी करतात ते हे बघतात. माझं हेच आहे की तुम्हाला जे करायचं ते 100% पूर्ण फुल सपोर्ट हे करा, की त्याच्यात लोक काय म्हणतील काही नाही द्यायचं ढकलून. त्यांना एवढं काही मनावर नाही घ्यायचं त्यांचं. तू काय सांगशील एका वाक्यात? मी तर काय मी सांगल करा भाऊ, करत राहा. कारण काय माहितीये का, जो करतो तोच दिसतो, तोच पुढे काहीतरी होतो. दुसरे काय या बघ, सगळे लोक खाली वाढायलाचे ज्यादा तर आपल्या याच्यात खालीच वाढायला बसलेले. तुम्ही राहा तिथं. मी तुम्हाला आधी म्हणलेलो आहे, आपण वर जाऊ याच्याकडे लक्ष द्यायचं, दुसऱ्याला कसं खाली वाटतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. त्याच्यामुळे आपल्याला जर एखादी गोष्ट माहित असेल, हा बाबा यांनी असं असं होतं, यांनी असं असं होतं, समोरच्याला सांगत गेलं पाहिजे ना, का बाबा हे तू असं कर, हे चुकतंय, सांगायला काय अडचण आहे. आणि आता पण माहीत किती मित्र असू, किती असं कुणी आलं नवीन, भाऊ आम्हाला हे असं असं जमत नाही, हे असंच करायचं, मी सांगतो असं 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 करू शकतो, त्यात काय अडचण नाही. पण मी त्याला समजून सांगतो, बाबा हे नको करू, हे चुकतंय, हे कर, हे असं बरोबर आहे, अशा काही गोष्टी. प्लॅन्स लोक करतात, लोक नाही का परफेक्ट वाट बघतात. सगळं सुरू करा. ती कसं होतं माहितीये का, काही गोष्टी अचानक होऊन जातात. जेवढं आपण प्लॅन नुसार करू, एखादी ट्रिप असो काय असो, प्लॅन नुसार ती कधीच नाही नाही होणार. होत. एखादी गोष्ट जी डायरेक्ट म्हणजे अचानक मध्ये होऊन जातात गोष्टी. त्यानुसार मग जे असं ते फक्त करीत राहायचं, की बघायचं नाही की ही चांगली की किंवा क्वालिटी चांगली किंवा काय चांगलं आहे, ही काय त्याच्याकडे अजिबात, माझं तर अजिबात नव्हतं की म्हणजे कोणी म्हणायचं की व्हॉइस ओव्हर करताना तू माईक घे, हे घे, किंवा चांगलं अजून पण म्हणतात ऐकून घे. माझं ते त्या मोबाईल मध्ये सगळं काम होऊन जातं, मग गरज नाही पडत. आता जरी माझे त्या मोबाईल मध्ये यूज जाते, मग तो मोबाईल घेऊन पण यूज जाणार आहे, हे जाणार आहे. मग मला असं वाटतं की स्टार्टअप हा एकदम छोट्या गोष्टीपासून सुरू केला का चांगलाच ठरतो शेवटी. पॉडकास्ट सुरू व्हायला फक्त 2 दिवस लागले बरं का. मला लक्षात आलं, आणि 800 रुपयाचा माईक पडतो त्यावेळेस. दोन वेळेस. आता तरी आपल्याकडे 3-4 इनपुट आहेत, त्यावेळेस 2 इनपुटचा फक्त बॉयचा माईक होता, फक्त 800 रुपयाचा फक्त, बस. सुरुवात फक्त अशी एकदा ऑर्डर केली, 3-4 दिवशी ऑर्डर आली. त्याच रात्री मी त्याला बोलून सुरू केलं. तर असं होतं की आपलं सुरू करायचं, फक्त नाही एक ट्रायल होतं नाही का, एक ट्रायल करून होतंय का, जमतंय का आपल्याला, जमलं सुरू झालं. तुला फार मी त्रास देणार आता. काल आपला विषय राहिला की टार्गेट ऐकायचं आहे मला थोडंसं काहीतरी, स्वतः टार्गेट ऐकायचं. ऐकायचं म्हणजे रॅप ऐकायचं हा, पूर्ण नको, एखादं कडवं तरी, एखादी बेस्ट लाईन जे एकदम नाही बेस्ट लाईन नाही, एक कडवं पाहिजे प्रॉपर. नाही म्हणजे जी त्याला रिलेट करते त्याचं काय असेल ते. तुला ज्या स्वतः स्टोरी जी रिलेट करते ना, ती लाईन घे एखादी. मी तर 2 म्हणू शकतोय, पण आठवावं लागेल थोडस. 4 घे तू, पूर्ण घे. रू से रू का भी भरोसा ना किसी पर, बचाने वाला आए तो घाव देते उसी पर. माणूस की मारून माणूस नाही राहिला खरोखर, रीत बदलली जगाची नाही राहिला आता बरोबर. लोकांचं काम फक्त मीठ चोळणं घाववर, प्रॉपर्टी विकून यांनी पैसा लावला डावर. अरे 50चं पेट्रोल टाकून फेऱ्या मारते गाव, यांच्या 7 पिढ्या घेईल एवढा 7-12 नावावर. वा, अजून ठीक आहे, प्लीज. टिकायचं दुनियात तर किंमत लागते, कारण नावाचा ब्रँड करायला हिंमत लागते. त्याच्या दमा म्हणून दुनिया मानते, माझ्यावर नाव बोट ठेवता ज्यांचे खायचे वांदे. माझ्या मागं विरोध समोर वावाचे नारे, राऊंड करून पब्लिक मारती अवतीभोवती फेरे. तोंड बघत बसता अपोजिट सारे, कारण किरकोळ नाही राहायला झाला ब्रँड आदित्य डेरे. वा, कमाल 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 कमाल. लाईव्ह ऐकण्यात मजा होती, जी ऐकलं आम्ही रॅप तर खूप वेळ ऐकलंय, पण लाईव्ह ऐकण्यात मजा आहे. ओके, सो थँक्यू सो मच कांचन, थँक्यू सो मच आदित्य. धन्यवाद. तुम्ही आलात, इतका वेळ दिला आम्हाला. आता 1.5 तास जवळपास बसलेलं आहे, आणि आमच्याकडे तुम्हाला करता गिफ्ट आहे, प्लीज थँक्यू. प्लीज. थँक्यू सो मच. आमचे कस्टमाइज गिफ्ट तुझ्याकडे राहिलं पाहिजे. आई तुझ्या करता पण गिफ्ट आहे. धन्यवाद 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 तुमचं परत एकदा. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची गोष्ट इतरांना प्रेरणा दिली अशी असेल, किंवा तुमचा कोणता शराब असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयामध्ये सखोल असेल, किंवा तुम्ही इन्फ्लुएन्सर असेल, तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता या खालच्या नंबरवर, किंवा या
ईमेलवर मेल करू शकता. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करू नका. कारण का मी नाही म्हणतो की द बेस्ट इज टू कम. आणि हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला खाली कमेंट करून नक्की सांगा, किंवा तुम्हाला ह्यातला कोणता किस्सा आवडला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर व्हिडिओ एक नवीन एपिसोड नवीन सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.